हार्दिक स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट कश्यप फायटर्स ही मॅच आपण पाहता. बॅटिंगसाठी हार्दिक स्पोर्ट्सला आपण पाहतोय तर फिल्डिंग करत असताना कश्यप. आजच्या दिवसामध्ये तर आजच्या दिवसाचं संपूर्ण समीकरण जर पाहिलं तर पहिल्या 2 मॅचेस बॅटिंग करत असणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आजच्या दिवसात ॲडव्हान्टेज आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या हार्दिक स्पोर्ट्स या संघाकडे. कश्यप फायटर संघानं नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पाहूयात आता काय घडेल काय बिघडेल. पंचांचा ग्रीन सिग्नल डावाला होईल सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती आणि गणराला नतमस्तक होऊन करूया ती आजच्या पुढच्या मॅचला सुरुवात. पहिला बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॉलिंग मार्कवर गोलंदाज परागला आपण पाहता. पहिला बॉल वाईड पाहायला मिळाला. सातत्यानं केगाव ग्रामीण संघाकडून परागने कित्येकदा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक पटकावलेत. भूषण स्पोर्ट्स केगाव या संघाकडून सातत्यानं ग्रामीण गटामधला खेळाडू खेळतो आणि खूप चांगली गोलंदाजी करतो. कमी गतीचा बॉल हलक्या हातानं फक्त सन्मान दिला. टेनिस क्रिकेटमध्ये फारसं कमी असं चित्र पाहायला मिळतं, परंतु इथे सलामीलालला विराट संघाचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूनं सुजल आपल्याला पाहायला मिळतो. विराटला माहिती आहे 6 ओव्हरची मॅच आपल्या वाट्याला बॅटिंग आहे. किमान 70 धावा लावाव्या लागतील, कारण मागील 2 मॅचमध्ये आपण पाहिलात 70 धावा चेस झालेल्या नाहीयेत. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. कॅप भेदू शकला नाही. तिथे मात्र जर फिल्डिंगची सजावट जर विचार केली तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. डीप मिड विकेट आहे. एक खेळाडू लॉंग ऑनला म्हणजे ऑन साईडला 2 डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत, तर मात्र ऑफ साईडला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहायला घेतो शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर. यावेळेसचा बॉल पुढे टाकला होता आणि तिथून मात्र उचलून सरळ फेकून दिला. सबसे कातिल विराज पाटीलच्या बॅटमधून आला पहिला धमाका षटकार. पुढचा बॉल ऑन साईडला चांगला फटका शॉर्ट जॅक पाहायला मिळाला होता. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, जिथे 2 धाव्यांचा प्रयत्न नाही थांबवलं. योग्य त्यावेळी सुजलनं थांबवलं, कारण गतीवर ब्रेक सुद्धा लागणं आवश्यक असतं, अन्यथा अपघात होतो. विकेट तिथे जाण्याची संभाव्यता होती आणि तिथे मात्र थांबवलं शेवटच्या क्षणी आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागलं आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 8 आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार, सिंगल आली. 8 धावा स्कोर बोर्ड होते. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. अजून या पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लेफ्टी बॅटर विराज तर दुसऱ्या बाजूनं सुजल आपल्याला पाहायला मिळतो. चला बॅटिंग टीम त्वरित आपण दाखल व्हा आपल्या जागेवर आणि फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण सजवून ठेवा. अधिकचा वेळ घेऊ नका. यापुढे सुद्धा आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे. 3 मॅच पकडून 2 वाजलेत, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी बक्षीस वितरण समारंभ संपन्न करायचा आहे. त्यामुळे इथून पुढे वेळ महत्व द्या. थोडंसं सामने वेळेवर संपणं आवश्यक असेल. खुलाट टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने खोदून सुद्धा काढला. सन्मान दिला बॉलला. सुजल लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूनं सुजल दुसऱ्या बाजूनं कॅप्टन विराज. 5 बॉलचा खेळ संपला. स्कोर बोर्डवरती धावा 9 आपल्याला पाहायला मिळतात. 9 ऑन दी बोर्ड. अजून कोणत्या प्रकारचा विकेट आला नाही. P1चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना 9 धाव म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. परंतु शेवटच्या बॉलवर काय होईल. स्ट्राईक वरती विराज, पुन्हा स्ट्राईक रोटेट, सातत्यानं सिंगल डबल फुल टॉस होता. 8वा बॅटनं फटका फसलाय, पोहोचू शकले नाहीये. तिथे मात्र काय घडलंय, एखादा मारण्यासारखा बॉल इथे मिस केलाय की काय विराजनं. लोवर फुल टॉस होता आणि बॅटच्या टोइंगला बॉल लागला, म्हणून बॉल अपेक्षित असणाऱ्या एरियामध्ये न जाता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये थांबलाय. डॉट बॉल आला. षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समते जर परागनं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 9 विकेट जरूर आले नाही, परंतु इकॉनॉमिकल षटक, कमी धावा दिल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये धाव जर कमी धावा तुम्ही देता एका षटकामध्ये तर एक चांगली गोलंदाज म्हणून नेहमी तुमच्याकडे पाहिलं जातं.
तस दरम्यान नुकतंच त्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय अर्जुनजी ठाकूर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं आम्ही प्रथमतः शब्द सुमनांना स्वागत करतोय. केगाव प्रीमियर लीग KPL सीझन 5 मध्ये आगतम स्वागतम शुभ स्वागतम. मॅचकडे वळूयात. पहिला ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 9, दुसरं षटक बॉलिंग मार्कवर गोलंदाज पियुष ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो, ज्यानं नुकतंच रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. तो खेळाडू आज ग्रामीण गटामध्ये आपल्या गावाची मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आज कॅप्टन खेळत असताना पियुषचा पहिला बॉल आगा बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा आणि बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये जिथे मिळेल फक्त एक डिक्लेअर झोन, नियोजित धाव संख्या 1 आणि 1च्या मदतीने डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड 10 या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा स्कोर कार्ड वरती पियुष बॉलिंग मार्कवर कमी बाउलांचा रनअप, परंतु फॉलो थ्रू मध्ये येत असताना चांगला वेग धारण करतो. चला, जे ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला प्रेक्षक बसलेत आपण थोडस बाजूला व्हायचं. आखूड टप्प्याचा बॉल होता. यावेळेसचा बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, खांद्याचा अतिरिक्त वापर. गोलंदाजाला इथे आता वॉर्न केलं जाईल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अंपायरने व्हाईट दिला. आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे, आपण चॅलेंज करायचं तो रिव्ह्यू वापरू शकता. चला, वाईट आहे त्यामुळे आता गोलंदाजाला वॉर्न केलं गेलं. 1 फॉर दी ओव्हर अशा प्रकारचा आता चेंडू या षटकामध्ये हाताळू शकत नाही असा त्या ICC क्रिकेट काउन्सिलचा नियम आहे. यावेळेसचा बॉल देखील तशाच प्रकारचा टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल थोडासा खाली राहिला आणि इथून मात्र आता डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. जरूर फलंदाज वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं फटका सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. बॉल थोडासा खाली राहिला. यावेळेसच्या आगेवरून खडे खडे मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या इलाक्यात जर षटकार क्लिअर करायचा आहे तर मनगटामध्ये दम असणं आवश्यक आहे. मनगटातली ताकद कमी पडली. फलंदाज बाद. पहिला धक्का. सुजल बॅक टू द डगआउट. मात्र विकेट मिळाला. संघाचा कॅप्टन पियुष ठाकूरच्या खात्यामध्ये विकेट ऍड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या हाताचा फलंदाज आदित्य, त्याच्या अगेन्स्ट उजव्या हाताचाच गोलंदाज मॅडम मोदी विकेटनं गोलंदाजी करत असताना पियुष ठाकूर ज्याने नुकतीच एक विकेट पटकावले. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आठवा पाठनं फटका चांगला आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु V शेप मध्ये फटका मारला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आल्या गुड कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. एक धाव जरूर आले आणि एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती धावा 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. भारतीय संघाने अगदी पाहायला गेलं 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकला. 2011 मध्ये विश्वचषक जिंकला 50 ओव्हरचा वर्ल्ड कप, ज्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणारा युवराज सिंग चा जर्सी नंबर आपण बराचदा 12 पाहिला होता. एक लेजेंडरी आयकॉनिक खेळाडू. हो, हलक्या हातानं विराज खराब बॉलवर जेवढे आक्रमण करतो ना, चांगल्या बॉलला सन्मान सुद्धा देतो. मोठ्या खेळाडूची नेहमीच निशाणी असते आणि या विराजी त्याच्या माध्यमातून दाखवते. त्याला माहिती आहे 6 ओव्हरची मॅच आहे. जर शेवटच्या षटकापर्यंत मी राहिलो तर शेवटच्या काही गोलंदाजांना मी चांगला चोप देऊ शकतो. त्यामुळे संघाच्या फ्रंटलाईन गोलंदाजांना थोडासा खेळून काढण्याचा प्रयत्न करतो. स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 12. यावेळेसचा बॉल देखील सोडून दिला. लीव केला बॉलला आणि इथून मात्र 2 षटकं संपली आणि स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 12 धावा. 6च्या सरासरीनं 12 धावा. आता कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल.
कारण 6च्या सरासरीने संघ जात राहिला तर फक्त 36 धावा होतील. परंतु इथून पुढे काय घडेल हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक होते आणि या षटकाचा पुरेपूर वापर करू शकलेले नाहीये ते दोन्ही फलंदाज. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9, तर हे षटक पियुषचं राहिलं अत्यंत निर्णायक. अगदी कमी खर्चा परंतु जास्तीची चर्चा या षटकाची राहिल्या, कारण ज्यामध्ये एक विकेट आणि त्यानंतर 3च धावा. चला फिल्डिंग टीम पियुष त्वरित गोलंदाज रेडी ठेवा. एका बाजूने फलंदाज आदित्य पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूने विराज. सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये साई संघाचा अनिकेत मोकल नावाचा एक खेळाडू आहे. यंदाच्या अंगामध्ये रायगड टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचा केस सुद्धा असाच काहीसा 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पहिला 2 ओव्हर हलक्या हाताने खेळून काढतो आणि तदनंतर आक्रमण करत असतो. आदित्य पाटीलने जर 3 षटकार मारले तर स्वराज पाटील यांच्याकडून 1000 रुपये. आदित्य पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. जसे ते स्ट्राईकला आले तसे स्वराज पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आले. सलगचे 3 षटकार आणि तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एटीएम खुलं केलं, पासवर्ड तुम्हाला टाकायचा. 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवायचं असेल तर 3 षटकार हा त्याचा पासवर्ड आहे. पाहूयात काय घडेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन 40+ एक लेजंड खेळाडू दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक वरती आदित्य. पहिला बॉल दिलीपचा. बॉलिंग मार्कवर आता दिलीप पाहायला मिळतो पंचाच्या डाव्या बाजूनं, पंचाच्या उजव्या बाजूनं राईट राऊंड विकेट. पहिला बॉल, पावलांचा वापर आणि बॉल करतोय सीमा रेषेचा सफर. बॉल चाललाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. नक्कीच ढोलकीच्या तालावर एक टीव्हीला नृत्यांगनाचा एक शो आला होता, ज्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याची पेण तालुक्याची नेहा पाटील ही महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी राहिली होती. जिनं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि ढोलकीच्या तालावर या शो मध्ये खर तर ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी म्हणून संबोधली होती. यावेळेसचा बॉल आडव्या पार्टनर शोडम पुल केलाय. तिथे क्षेत्ररक्षकाला चकवला. आउटफील्ड थोडीशी खराब, नशिबाची साथ आणि थ्रो थोडासा खराब. काय घडलं. लेझी अप्रोच. अशा प्रकारचा अप्रोच आता आवश्यक नाहीये. एकेरीला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं. स्ट्राईक रोटेशन. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 आणि या पहिल्या 2 बॉलमध्ये 9 धावा. स्कोअरबोर्ड वरती 21 धावा. चांगली बॅटिंग आता होते असं म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एका बाजूने विराज तर दुसऱ्या बाजूने आदित्य आपल्याला पाहायला मिळतो. तर बाद झालेला फलंदाज सुजल आपल्याला पाहायला मिळाला. दिलीपच्या आगीच आक्रमण 40+ चे खेळाडू आहेत आणि त्यांच्या आगीच मध्ये हे तरुण तडफदार रक्त आणि ते तरुण सळसळत रक्त आता कुठेतरी अनुभवावर थोडासा हावी होताना पाहायला मिळतं. परंतु अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु असतो. त्यामुळे आता पाहूयात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं जरूर. परंतु दिलीपांचं पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललं बॉलला विराजनं. आली मात्र तिथे एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आता पुढे जातील. 22 धावा. 22ला 1 स्थिती आपण पाहता. दुसऱ्या बाजूने आदित्यच्यानं आत्ताच एक षटकार लगावला आणि त्यालाच पुन्हा एकदा विराजनं स्ट्राईकला आणला. स्ट्राईक रोटेशन क्रिकेटमध्ये फार महत्वाचा. त्याच्या काळामध्ये जर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर मात्र फारसं कमी पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू प्रत्येक बॉलवर मोठे फटके मारण्याचा निश्चय करून येतो, परंतु विराज चांगली बॅटिंग करतो. कोलाट टाकला होता. मिनी हेलिकॉप्टर अलॉंग विथ कार्पेट बॉल लॉंग ऑनला चाललाय. आली मात्र अजून एक सिंगल. चांगला बॉल होता. चांगली लाईन अचूक लेंथ. एक चांगला टप्पा आता सापडलाय की काय गोलंदाज दिलीपला. पहिल्या 2 बॉलवर 9 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 2 बॉलवर फक्त 2 सिंगल खर्च केल्या. तर येणाऱ्या 2 बॉलवर विराजच्या बॅटमधून एखादा मोठा फटकाचा नक्कीच डगआउट अपेक्षा करतोय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 आल्या होत्या. आतापर्यंत स्कोअरबोर्ड वरती 23-23. आखोट टप्प्याचा बॉल समोर मारला. व्ही शेप मध्ये फटका लॉंग ऑनला. पुन्हा एकदा एक सिंगल. फटक्यामध्ये टायमिंग चांगलं आहे परंतु गॅप सिलेक्शन चांगलं नाहीये, त्यामुळे फक्त एक सिंगल खेळाडूला शोधताय. तिथे डीप मधून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कश्यप फायटर्स आणि जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स ही मॅच आपण पाहता.
या षटकातील पहिल्या 2 बॉलवर 9 तदनंतर पुढच्या 3 बॉलवर फक्त 3 धावफलकावरती धावा 24 धावा. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. आखूड टप्प्याचा बॉल पुढे येऊन ताकद, टायमिंग आणि नजाकत तीनही गोष्टींचा परफेक्ट मिलाव. चेंडू सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. लास्ट बॉलवर षटकार आहे. 6च्या मदतीने धावफलकावरती धावा 30 आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 आल्या, ओव्हरमध्ये 18 आल्या. ते आता मुळात जे मोमेंटम कुठेतरी शिफ्ट करण्याचं काम इथे फलंदाजानं केलं. आदित्यच्या बॅट मधून या षटकामध्ये तब्बल 2 षटकार. आणि यापुढे आता आदित्य जेवढे षटकार मारेल त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी जहीन पाटील बाजारकोर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि यापुढे येणाऱ्या प्रत्येक षटकार आदित्यसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा जयंत पाटील यांच्याकडून ते कॅश प्राइज आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जयहिंद पाटील बाजारकोर यांच्याकडून आला आदित्यसाठी. तर स्ट्राईक वरती विराज आपल्याला पाहायला मिळतो. तर धावफलकावरती धावा 30. पहिल्या 12 बॉलमध्ये 12 धावा, पुढच्या 6 बॉलमध्ये 18 धावा. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे काहीही घडू शकतं. पावलो पाहिले निर्णय बदलत असतात तर काहीही होऊ शकतं. म्हणून तर म्हटलं जातं ना, जिथं प्रत्येक भाकीत होतं फेल, जिथं कोणतंही भविष्य होतं फेल, तो म्हणजे आपला सर्वांचा आवडीचा क्रिकेटचा खेळ. स्वागत आहे तमाम क्रीडा रसिकांच्या क्रिकेटच्या अभूतपूर्व पर्वामध्ये, ज्याचं नाव आहे केगाव प्रीमियर लीग पर्व 5. 4थ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये कॅप्टन पियुष बॉलिंग मार्कवर. हॅलो, चांगला बॉल जॅक करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनआउटची संधी. आपल्या संघासाठी मला सर्वस्व द्यायचं हे मात्र सांगून देत असताना आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक धाव जरूर कंप्लीट केली जाते, परंतु चांगले एफर्ट्स. त्याला माहिती आहे तो बॉलिंग वर परत का आलाय, त्याला विराटची विकेट मिळवायची आहे. आणि पाहायला गेलं तर एक सिंगल आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा 31 आपला पाहायला मिळतात या षटकातील पहिला बॉल. तर दुसऱ्या बाजूने आदित्य, त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी जहीन पाटील बाजारकोर यांच्याकडून. आणि स्वराज पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000. पियुष बॉलिंग मागून. पियुष सहजासहजी ते करून देणार नाहीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? तू मे ताळमेळ मध्ये बिघाड, मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग. फलंदाज बाद. विराज बॅक टू द डगआउट. क्रिकेट मध्ये कॉलिंगला फार महत्व आहे. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॉलिंग, सी फॉर कम्युनिकेशन. आणि हेच कम्युनिकेशन, हेच ताळमेळ कुठेतरी चुकलं, गडबडलं, बिघडलं. आणि इथे मात्र संघाचा सरसेनापती विराजला इथे परतावं लागलं. त्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, त्या विकेटचा त्याग करावा लागला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराटची जागा सावरण्यासाठी सुनील आपल्याला पाहायला मिळतो. मोठी स्पर्धा आपण पाहताय की गाव प्रीमियर लीग सर्व गुण संपन्न आयोजन, आयोजनाचा बोलबाला सातत्याने या विभागामध्ये राहील. कारण गावाची प्रीमियर लीग आणि गावाच्या प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरासाठी ब्रँडेड रेफ्रिजरेटर आणि त्यासोबत 3 ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आपण पाहताय. आणि 3 मानाचे चषक, ज्यावर एक अनोखा क्राऊन आपल्याला पाहायला मिळतो. फार सुंदर आयोजन संपूर्ण केगाव टेनिस क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यामधले सुपर 6च्या आजच्या लढती आपण पाहता. हो, चांगला बॉल, खोल अटॅकला होता.
पावलांचा वापर केला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. काय षटक घडतं आतापर्यंत, हे चौथं ज्यामध्ये डॉट बॉल आलाय अजून एक. या मॅच नंतर लकी ड्रॉ सुरू होईल आणि या मॅच नंतर लकी ड्रॉ सुरू होणार आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा भरघोस बक्षीस. बघा आत्ताच मी खेळाडूंच्या पारितोषिकांची अनाउन्समेंट केली, ज्यामध्ये फ्रीज होते 3 आणि त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं हा बॉल डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. चौथ्या षटकातले अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क एवढं सोपं नाही आहे. यावेळेस गोलंदाज पियुष बॉलिंग मार्कवर आहे, तो मात्र मोठे फटके एक्झिक्यूट करून देत नाहीये फलंदाज आदित्यला. जो आदित्य मागच्या षटकामध्ये दिलीप या गोलंदाजावर बरसला होता, त्याला आता बांधून ठेवण्याचं काम केलं, त्याला बेड्या ठोकण्याचं काम केलंय. आतापर्यंत सलगचे 3 बॉल आणि 3ही निर्धाव. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला. आडवा पार्टनर आता बॅटच्या रडार मध्ये आला होता. शोडम जॅक बॉलला पाठवले काउट कॉर्नर, बॉडी लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक. बॉल सीमा पार. षटकार. षटकार खावा लागला 7व्या षटकामध्ये आणि 7च्या मदतीनं स्कोर बोर्ड वरती धावा 37 आपल्याला पाहायला मिळतात. 37. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 गोलंदाजांवर आक्रमण करावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील, तर दुसऱ्या बाजूला आदित्य, ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पराग. परागचा पहिला बॉल गॅप मध्ये पाठवला. बाकफुटला जात असताना हाय बॅकलिफ्ट फटका सजवलाय, बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला. बॉडी लाईनच्या दिशेने बॉल निघून जाईल तोपर्यंत आल्या धावा. तब्बल 3 धावा. खराब आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळेल. त्याचमुळे नशिबाची साथ इथे कुठेतरी हार्दिक स्पोर्ट्स संघाला पाहायला मिळते. एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये उन्हाच्या प्रचंड तडाख्यामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. 3 धावा आल्यात. 3च्या बदलीने स्कोरबोर्ड पुढे जाईल 40 ऑन दी बोर्ड. स्ट्राईक वरती आता आदित्य पाहायला मिळतात. या खेळाडूला स्ट्राईक वर राहणं फार गरजेचं आहे. हो, पराग आला होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस, मिस फिल्डिंग होती. बॉलला चाच पडत राहिले. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? आधीच धावफलकावरती धावा होतात आणि त्यामध्ये होणाऱ्या मिस फिल्डिंग. आमदनी 98 आणि खर्चा रुपया. बॉल सीमा पार. चौकार. करतो आणि तो अशा प्रकारची फलंदाजी करतोय की आता क्षेत्ररक्षक सुद्धा त्याला साथ देतात. मिस फिल्डिंगचा चौकार. आतापर्यंत खूप सुंदर बॅटिंग फलंदाज आदित्यच्या माध्यमातून. परागच्या आक्रमण मॅचच्या रडार मध्ये, परंतु काय घडलं शेवटच्या क्षणी? वाऱ्याचा जो प्रवाह होता ना, त्यामुळेच की हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेला, जिथे फक्त एक सिंगल येईल. फटक्यामध्ये टायमिंग फार सुंदर होतं.
हा अक्षरशः आदित्य एकटा लढतोय, त्याला माहिती आहे फलंदाज आपला कॅप्टन विराज बाद झाला, त्यानंतर मला धुळा सांभाळायच्या आणि संघाचा सध्या तरी सरसेनापती म्हणून तो उभा राहून आलाय. चांगली बॅटिंग करतोय. इथून पुढे काय घडेल? एक धाव जरूर आला या बॉलवर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये. इट्स अ फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. पण ऐकता विविध क्षेत्रामधली गाणी आज वाजवण्याचं काम म्हणजे संपूर्ण 4 दिवसामध्ये आमच्या डीजेच्या माध्यमातून होत आहे. आणि आता खरं तर रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा गौरवाचं एक गीत आपण ऐकलंय, ज्यामध्ये आपल्या उरणचा विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या, जो खेळाडू ISPL सारख्या स्पर्धा खेळलाय, ज्या खेळाडूनं इंडिया पाकिस्तान टेनिस बॉल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलंय, आणि हे रायगडच्या खेळाडूंचं गौरव गीत आपण ऐकता. आणि यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीगची मालिकावीर आपल्या उरणमध्ये झाल्या. फुंडे गावच्या प्रथमेश म्हात्रे या खेळाडूने ती पटकावली. तर विजेता संघ अर्थातच किरण पवारचा वीर मराठा जोहे पेंड राहिला होता. आणि खरं तर कालपासून उरण तालुक्यातील अजून एक मानाची स्पर्धा ग्रामीण गटामधली भाई चषक या स्पर्धेला सुरुवात झाली. त्या स्पर्धेमध्ये जीपी क्लब पुंडेकडून खेळत असताना सुद्धा त्यानं अर्धशतक लगावलं. प्रचंड फॉर्म मध्ये आहे तो खेळाडू. आणि नक्कीच आपल्या उरणचे खेळाडू सातत्यानं पुढे आलेत आणि या सातत्यानं चांगला खेळ नेहमीच करतात, ज्यामध्ये केगावच्या खेळाडूंचा सुद्धा मोठा वाटा, ज्यामध्ये प्रतीक असेल आणि हे काही नवीन खेळाडू, ज्यामध्ये मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 5 विकेट हॉल आकाश, तदनंतर त्यामध्ये मागच्या सीझनचा मालिकावीर विवेक, तदनंतर ह्या मॅचमध्ये आपण पियुषला पाहताय. सर्व काही खेळाडू युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आगामी कालखंडामध्ये केगाव टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर उरण टेनिस क्रिकेटचं नाव या संपूर्ण रायगडात गाजवतील यात काही शंका नाही आहे. कारण ज्या वेळेस आम्ही पेण तालुक्यातल्या आमच्या सर्व स्पर्धा कव्हर करत असो, बऱ्याचदा माणकेश्वर केगाव, भूषण स्पोर्ट्स केगाव हे संघ नेहमी त्या परिसरामध्ये खेळत असतात. स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 48 48 ऑन दी बोर्ड. मग पेणची गावदेवी जोहे चषक ही स्पर्धा असो, पेण नगरपालिकेचं ते स्टेडियम, तदनंतर दादर येथील स्पर्धा असतील, बऱ्याचदा आम्ही या संघांना तिथे खेळ करताना नेहमीच पाहिलं. 48 धावा स्कोरबोर्डवरती, 48 रन्स. अरे टाइमच नाही जो राजा. 5 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती आल्या. परागच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या 2 बॉलवर 7 धावा, तदनंतर कुठेतरी कमबॅक केला आणि 11 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांचा खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि 20 धावा त्याने खर्च केला. परंतु पियुषनं काही चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. परंतु शेवटचं षटक महत्वाचं षटक आता या हाणामारीच्या षटकामध्ये करण या गोलंदाजावरती जिम्मेदारी विवेक कर्णधाराने. रामनवमीच्या दिवशी पहिला बॉल, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, ताकद टायमिंग नजाकत, चेंडू जाईल सीमा रेषा पार. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो. एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. यावेळेसचा बॉल देखील आडवा पाठने खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि तिथे काय घडलं, तब्बल 3 धावा धावून आणि टाळ्यांचा प्रतिसाद डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. ध्रुव गुंजन ठाकूरला आम्ही मुख्य व्यासपीठावर पाहतो. खर तर गोविंदा पदकामध्ये 8व्या 9व्या तारावर अगदी टॉपला असतो तो. अगदी निडर अंदाजाने तिथे तो उभा असतो, मोठ्या थाटाने आणि सलामी देत असतो.
त्याचं सुद्धा आम्ही विशेष कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आज या उरणमधले आणि खास करून आपल्या केगाव मधले बरेचसे जलतरुणपटू तुम्हाला काही वेळामध्ये इथे उपस्थित राहताना पाहायला मिळतील. त्यावेळेसचा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला. अलॉंग विथ द कार्पेट एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? दोन्ही फलंदाज सुटलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तिथे डिक्लेअर झोन मध्ये अजून एक धाव आणि या धावा मिळतील तब्बल 3 आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुनीलच पाहायला मिळेल. या 3 धावा आल्या म्हणजे पहिल्या बॉलवर धावा आल्या होत्या 4, तदनंतर आल्या 3 आणि पुन्हा एकदा 3 म्हणजे धावा धावून सुद्धा रन्स होतात हे मात्र सांगून देण्याचं काम इथे दोनही फलंदाज करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचं षटक आणि धावफलकावरती धावा आता पाहायला मिळतात. 58 ऑन दी बोर्ड. हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न आता गोलंदाज थोडासा दबावात येताना पाहायला मिळते, परंतु करणनं दबावात येऊन चालला नाही. ज्या प्रकारे पियुषनं गोलंदाजी केली, ज्या प्रकारे परागनं गोलंदाजी केली, तशी प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करणला सुद्धा करावी लागेल. करण सुद्धा एक चांगला युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे. तो सुद्धा कामगिरी करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. तो सुद्धा विकेट मिळवू शकतो. ओ फटका फसला. विकेटची संभावना. बॉल पाठतोय स्वतःच्या फलत्रमध्ये कॉटन बॉल स्वरूपात. धक्का क्रमांक शिवबाचा कोणाला नाही आवडणार शिवरायांचा चाकर व्हायला. आणि आज बरेचसे दुर्गप्रेमी आज गड संवर्धन मोहीम करत असतात, कारण ज्यावेळेस आपण गडकिल्ल्यांवर जातोय तर गडकिल्ल्यांवर जाताना याची दक्षता घ्या की आपल्यामुळे त्या गडकिल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाणार, जेणेकरून तिथे कोणत्याही प्रकारच्या निशाणे ठेवू नका, कचरा करू नका. गडकिल्ल्यांवर जाताय तर आपल्या महाराजांचा इतिहास त्याची माहिती घ्या, अन्य काही आपण तिथे करू नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट स्विंग चांगला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क उंच खुल्या देहबोलीचा खेळाडू विशाल, नावाप्रमाणेच विशाल, आणि त्याच्या बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. चांगले कमबॅक इथे गोलंदाज करण करेल. शेवटचा एक बॉल स्कोर बोर्ड वरती धावा 59 ऑन दी बोर्ड. लास्ट बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबच लांब विशालच्या बॅट मधून हा विशाल काय फटका. षटकार आणि 6च्या मदतीनं हार्दिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 65 आणि विजयासाठी 66चं टार्गेट.
झालं एकेकाली संदीप तांडेलचे तुला रेकॉर्ड होते. अण्णा उर्फ त्याला अण्णा बोलतात, भरपूर रेकॉर्ड आहे त्याचे. भरपूर त्यांनी षटकार विटकार मारलेले आहेत, मोठे मोठे ट्रॉफी आलेले आहेत संदीप तांडेलनी. एकेकाली तो ओनर पण होता केगाव टीमचा, सहकार्य करायचा तो. लावतो ओपन करू. पहिलं शतक घेऊन येईल मला वाटते. वरतीच जायला लागेल मला. ए गोलंदाजाचं नाव काय रे? शैलेश. ऑगल लावलाय ना मी. डावकुरा गोलंदाज गणेश, स्ट्राईक राशेल नावचकलाय तो पियुष, आणि पहिला षटक घेऊन येतो शैलेश पाटील. राईट राऊंड विकेट मार्गाने उजव्या गोलंदाज डावकुरा गोलंदाज गणेशाला गणेश खेळाडू सज्ज. फुल टच चेंडू, पॉइंटला मारला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण धावची तोंड लावणार नक्की, आणि विराटने भरपूर मोठा ताव काढला आणि यशने उधळल्या. कमालीचे परतलेला आहे, त्यांची जागा भरून काढली राकेश. वंडवला त्याला राकेश. धावा किती करायचे रे? 70. टोटल स्कोर किती झाला? कश्यप फायडरला 67 धावांचं आव्हान आहे. गडी मात्र पहिला बाद झाला तो 0 वरती. त्यांची जागा भरून काढली झाली राकेश राक्षीकर. चांगलं क्षेत्ररक्षण किपरने केलं, पण इतका वेगवान थ्रो केला की मला वाटतं कुठल्या तरी गोष्टीचा ताव असेल. धावचीच्या सुरुवात पहिलाच गडी मोरा बाद तो होतोय. क्वालिफाय पंच कुंजन ठाकूर, प्रणय भोईर, शैलेशचा पुढील चेंडू राकेश खेळाडू तयार. उद्या त्याचा फलंदाज, उद्या त्याचा गोलंदाज. उलटा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळालेली आहे. 1 धावेने खातं खोललंय. धाव संख्या 1. तरी मात्र बाद झाला तो 1. षटक मात्र चालू तो पहिलं. चांगली सुरुवात म्हणता येईल हार्दिक स्पोर्टची. 66 धावांचं आव्हान. जिथपर्यंत पियुष क्रीजमध्ये सुखरूप तिथपर्यंत क्रिकेट तर काही सांगू शकत नाही. पुन्हा एकदा शैलेश पाटील, राकेशने आणि झेल होती, पण विशूला काही समजलं नाही. झेल सुटते आणि 2 धावा घेतलेले. 2 धावांनी धावता कमाल लागते ती. 1 बाद 2. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकातला 3 सॉरी धाव संख्या 3. पहिलं षटक चालू. पहिल्या षटकाला पुढील चेंडू राईट राऊंड विकेट मारा करीतो उजव्या त्याचा गोला शैलेश. होती की नाही हो गया, आणि झेल ड्रॉप झालेले. राकेशला 2 जीवदान मिळालेले आहेत आणि 2 धावून धाव संख्या फलकावं लागते ती 5 ना 5. 2 झेल मिळाल्या होत्या. राकेशला 2 वेळा जीवदान मिळालं आहे. आता जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलते की नाही हो गया. शैलेश
टू राकेश, राकेश केला सज्ज, गोलंदाज सज्ज होतो शैलेश पाटील. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीत चेंडू, एक धाव तो घेतलेले, एक धावसाच्या फलकावर किती 6. गडी मात्र बाद झाले तो 1. षटक मात्र संपलेलं तर पहिलं 6 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावर होती 6. गडी मात्र बाद झाला तो 1. 66 धावांचं आव्हान, 36 चेंडू आणि 66 धावा. या ग्राउंडचे बरेचसे रेकॉर्ड झालेले आहेत. 98 धावा चेस करता करता राहिल्या. काही कारणास्तव त्या टीममध्ये बालू होता. या ग्राउंडवर बालूच्या डोळ्याला बॉल लागला होता, पण सुद्धा त्यांनी 5 धावा धावून घेतल्या होत्या. दुसरं षटक घेऊन येत होतो मला वाटतं नीरज असं. नीरजच्या हातात चेंडू थांबवलाय आणि स्ट्राईकला असेल राकेश. पहिलं षटक संपलंय, 6 धावा फलकावं लागल्यात. गडी मात्र बाजार 1. हवा सुद्धा सुटलेली आहे. बरेचसे लोक झाडाखाली बसलेले आहेत. सगळेजण थंडा असेल, कोण चिल्ड वॉटर चालूच आहे. प्रेक्षकांचा आनंद लुटतात मॅचचा. 35,000 स्टेडियम कॅपॅसिटी ऑन पब्लिक ऑनलाईन. वाईट बॉलचा इशारा, पंचाचा 2 हात, 1 धाव धावसाच्या बरोबर 7. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे पांढरा हट्टी. कारण त्यांना आपण जसा गणपतीची पूजा करतो, त्यांचा विश्वास ठेवतो, तसा पंचांवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, कारण ते पंचच आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू बॉलरने घेतलाय ना रे. संदेश ठाकूर कोण असेल त्याला पटकन या ताबडतोब. वाईट आहे रे. बॉलर ऑनफील्ड डिसिजन, वाईट बॉल्स. पंचांवर विश्वास ठेवायचा आहे. पंच म्हणजे परमेश्वर. बॉलर मध्ये झालाय, बॉलर मध्ये झालेला आहे. त्यांचा रिव्ह्यूचा बदलतो. कॅमेऱ्यामध्ये पण बॉलर येतोय. हो तुमचा रिव्ह्यू आहे. विराज शांतता बाळा, सुखरूप केला. सर्वांना माझ्याकडे शुभेच्छा. ऑनफील्ड डिसिजन दिलेला आहे. शक्यतो सर्वांनी सांभाळून घ्या. आपल्याच गावाच्या मॅचेस आहेत. कारण राव्याला मॅच होतात तशा मॅची नका करू. बॅट्समॅन who is this bowler? चला सामना चालू करा. किती झाला धावा? 7 ना 8 धाव संख्या 8. दुसरा षटक चालू नीरजांचा. हा क्लीन बॉल, क्या बात है, खाने को डाल बात है. फिर भी मेरा नाम है क्लीन बॉल. कमाल दीजिए, ठोक 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 हम ठोक दीजिए.
नाम है. वाह, क्लीन बॉल, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉलिंग नीरज ठाकूर. दुसरा मोरा बाद होतो. किंडीच्या बाजूला स्टोर असलेला खळा खटाकन बाहेर. 8 धावसंख्येत दुसरा गडी मोरा बाद होतोय. त्यांची जागा भांड्या भरून काढण्यासाठी लागतो ओमकार ठाकूर. ठाकूर जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. क्या तरारा, क्या नजारा, क्या आंखों में अंगारा. बैट्समैन हड़बड़ाहट, बॉलर परेशान. आता कोण करणार ठोकम ठोकी ठोक. पुन्हा एकदा नीरज राईट मोर्देकडे मार्गाने उजव्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज ओमकार याला. ओमकार गेला सज्ज. चांगला स्ट्रोक कव्हर मध्ये मारलेला चेंडू. 1 धाव घेतलेले, 1 धाव. धावसंख्या फलकावं लागते ती 2 बाद 9. 2 बाद 9 धावा संख्या आलेली आहे. दुसरं षटक चाला. दुसऱ्या काही चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज पियुष ठाकूर. आता आपल्या बापनची गिरीज मध्ये राईट मोर्चेकडे मार गेले. उजव्याचा फलंदाज, उजव्याचा गोलंदाज, उजव्याचा फलंदाज पियुष ठाकूर याला 7-8 पावलांचा रनअप नीरजाचा. आणि कव्हरला मला चेंडू रामदेव पद्धतीने चौका ठोकम ठोक. पांड्याला चढू दे, नंतर चिंदीला चढू दे. खरोखर एकनाथ शिंदे, प्रल्हाद शिंदे, खरोखर गाणी ही जुनी आहेत, हिट गाणी आहेत. मध्ये बोललो का मग स्कोर सांगितला. हॅलो 13 धाव संख्या फलकावं लागते 13. किती वेळा आम्हाला समजावलं काय बोलतोस तू पण. अरे पण तू बोललो मध्ये माहीत चालू आहे म्हणे. आवाजात बोल रे. माहीत चालू आवाजात बोल. तुला आणि त्याला डिस्टर्ब बोला. किती पुन्हा एकदा नीरज हवाडच असते आवाजात बोल. 1 धाव घेतलेली आहे. 1 धाव. धाव संख्या फलकावं लागते 14. थांबा रे जरा तुम्ही. धाव संख्या फलकावं लागते 14. षटक मात्र झालं होते दुसरं. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला आला तो ओमकार. 2 गडी बाद झाले 14 धाव संख्येवरती. 66 धावांचा भला मोठा आव्हान. पुन्हा एकदा नीरज. और क्लीन बॉल क्या आवाज है. जबरदस्त ठोकम ठोक. तू सांग, मी सांगते. पंच मला वाटतं एक शेवटच्या चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडू शिल्लक आहे. काय खतरनाक गोलंदाजी केली नीरज ठाकूर यांनी. 2 क्लीन बॉल उडवले. चेंडूच समजले नाही. धाव संख्या 14. गडी मात्र बाद झाले ते 3. पीटीसी लाईव्ह वर आपले 100 जण बघतात. त्यांचा पण स्वागत बोला. पीटीसी लाईव्ह वर 100 जण बघतात. त्यांचे सुद्धा मी शब्द शिंगाने सरचे स्वागत करते. सरचे स्वागत. सबस्क्राईब करा सांगा. आणि बेल आयकॉन दाबा आणि खटक्कन बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. आता आलाय प्रथमेश.
उजव्या हाताचा फलंदाज आणि काय गोलंदाजी, काय खतरे के गेंदबाज नीरज ठाकूर. जबरदस्त इनिंग ऑन परफॉर्मन्स. 2 षटक जमले. 12 चेंडूचा खेळ झाला. गडी मात्र बाद झाले 3 आणि चेंडू मात्र झाले ते 12. मला वाटते पॉवर प्लेचे षटक दोन्ही जमलेले आहेत. आता पियुषलाच काहीतरी जादूची गाडी फिरवायला लागेल. जबरदस्त गाण्यांचा हंगामा. चिकू बिकू कुठला बाजारात नाही येतात. जबरदस्त खतरनाक गाणी लावतात डीजे वाले. कोण आहेत ते मला माहित नाही. तुमचाच फॉर का? हॅलो, साले वाट लावली काल माझी आणि आता माझी आली पाहिजे काय? काल माझी वाट लावली तुम्ही ना आता माझी आली पाहिजे काय? साले कसा संपला विषय? कॅमेरा ऑफ वन डे इंटरनॅशनल क्रिकेट मॅच व्हेरी गुड. इंटरनॅशनल स्टेडियम फॉर्म वनवाडी. आउटफील्ड इज व्हेरी डेंजरस. तिसरा षटक स्वतः कर्णधार विराज पाटील आणि पियुष ठाकूर. पहिल्या चेंडूवर खणखणीत कानाखाली सगळ्यात डीजे डीजे रात्री लाडाच्या देखेंगे. धावसंख्या 20 धावा फलकाव लागलेले आहेत. पहिला चेंडूवरती षटकार मारला. पुन्हा एकदा विराज पाटील आणि पियुष ठाकूर. आणि कॅच बॅच. काय खतरनाक गोलंदाजी, खतरनाक कॅच पकडली शैलरी. क्या है खतरनाक गेंदबाजी विराट पाटील का. जबरदस्त सॉलिड. पहिला षटका, पहिला चेंडू पियुषचा होता. दुसरा चेंडू विराटचा होता. खरोखर चांगला मोराबाद केला. ज्याच्यावर दमखम होती मॅचची तोच खंदा प्लेअर मध्ये स्वतः कलर बाद झालाय. कॅचच्या स्वरूपात यष्टिकाची कामगिरी चोख बजावली आणि चौथा मोरा बाद होतोय 20 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा विराज. कोण आहे रे बॅट्समन? साहिल. चेंडूला सन्मान दिला आणि 1 धाव घेतलेले. 1 धावी धावसंख्या. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. काय कमबॅक केला विराज पाटीलने. चांगला मोहरा बाद केला. किती बॉल किती पाहिजे रे? पुन्हा एकदा विराज पाटील राईट ओव्हरचा विकेट मारा करेल. प्रथम खेळायला तयार. बिग हिट रामदेव पद्धतीने षटकार. ठोक 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 डीजे टॉक. मोठ्या आवडीने जेव्हा आलो तुझी शिपली देतच काय. आमच्या ब्रिजच्या खाली शिपल्या भरपूर भेटतात. नांदेवाडच्या मेन ब्रिजच्या खाली. बालूला माहिती आहे ऍड्रेस.
पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात बाबा सावकाश सावकाश क्षेत्ररक्षणाने लक्ष ठेवा आणि 10-4 धावा रामदेव पद्धतीने चौकार कमावून डीजे डीजे एकटी धाव फलकाव लागलेले आहेत पहिला दुसरा षटकाराला त्याच्यानंतर चौकार खरोखर पियुष गेल्यानंतर मला वाटतं या इनिंग मध्ये जिवंतपणा ठेवलेला आहे तो प्रथमेशनी 10 धावा मारल्या 2 चेंडूमध्ये विराजांचा पुढील चेंडू प्रथमेश खेळायला तयार जरी पियुष गेला तरी मी आहे असा खंडा प्लेअर पाहिजे तू इथं बसला माझ्या कर्म करतो मला राईट मोर्चाकडे मार करेल मराठी शेवटचा चेंडू असेल विराजांचा उजव्या फलंदाज आत्ता ठोकम ठोक केली ती प्रथमेशनी 10 धावा मारल्या 2 चेंडू मध्ये आणि सुरेश पुन्हा एकदा कमबॅक केलाय तो विराज पाटील यांनी चेंडू धरून जाऊ 3 षटकं झाली ना ड्रिंक्स आहे 3 षटकं संपलेले 3 षटकं समाप्तीनंतर धाव संख्या फलका लागते ती 31 आणि उर्वरित 3 षटकात 18 चेंडू आणि 35 धावांची गरज कमांड डीजे ठोको ठोक कलिंगर बोली आमच्या बादरपूरची आता कलिंगरची यात्रा येणारच आहे आमच्या आईचा माहेर आहे तो तुम्हाला पाहिजे तेवढे कलिंगर देते मी काय कधी इकडं पडला बोलतो कधी तिकडं पडला बोलतोय 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी 35 इन द मॅच बाय कशाफ फायटर्स What innings, what a performance. जबरदस्त आयोजन दिव्य भव्य आयोजन 2026 KFL उर्फ केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5व संदीप तांडल कुठे गायब झाले त्यांची सुद्धा भरपूर इव्हेंट होते भरपूर काही ट्रॉफ्या गाजवलेले आहेत पागोटा खोपटा रतलाम MP उज्जैन भले भले ते बाहेरच्या देशात गेले खेळायला भोपाळ नेपाळ काठमांडू बऱ्याचशा त्यांनी गाजवल्या ट्रॉफ्या बोला अच्छा अच्छा कश्यप फायटर जिंकला सुमित पाटील म्हणजे बालू यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आलेलं आहे बालू पैसे पहिले पाठवू तुझ्या मला विश्वास नाही कारण तू किती दाखवस तुम्हाला माहिती पुन्हा एकदा 4था षटक शैलेश पाटील वैयक्तिक दुसरं सांगा अरे आणि रामदेव पद्धती षटकार ठोक 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 मधुर संगम डीजे मास्टर यांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत
पहिला चेंडू पहिला षटकार 6 धावे धावसाच्या फलकाला किती 37 4 गडी मात्र बाद झालेले आहेत 29 धावांची गरज 17 चेंडू आणि 29 धावा फल जिंकण्यासाठी पाहिजे कश्यप फायटरला जर कश्यप फायटरने जिंकली मॅच तर बालूकडनं 2000 पारिश झालेलं आहे पुन्हा एकदा राईट रावडे मारा करतो शैलेश पाटील साहिल पाटील याला आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बीट झाला चेंडू घ्या 37 4 गडीच्या मोबाईलला मध्ये पुन्हा एकदा शैलेश पाटील एक बॉल तुझा तर एक बॉल माझा असं समीकरण चालू आहे पहिला बॉल षटकार दुसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल काय करतोय आणि साहिल तुझा काय करतोय ते बघूया खंदा प्लेअर साहिल पाटील युसुफ पठाण सारखी हाईट बॉडी देखील त्याच्यासारखीच आहे शैलेश पाटील काय करतात बघूया राईट आवर राऊंड उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज साहिल फुलटा चेंडू आणि साहिल यांची खेळी समाविष्ट झालेली आहे चांगला जन्म पकडलाय मधुपेय करून सगळे सुस्तवलेले तुफले झाडाखाली त्यांना उठवायचं नाही प्रल्हाद शिंदे एकनाथ शिंदे सॉरी आनंद शिंदे सॉरी आणि एकनाथ माली यांची गाणी लावा अरे होते कधी कधी होतं माणसाकडनं जयेश पटेल जेपी हा बोल परागसाठी हा बोल परागला षटकाराला अरे बोल पराग बोल माझ्याकडे बक्षीस आली होती जेपी कडनं आणि हॅट्रिकच्या उमरठावर शैलेश पाटील जबरदस्त काय गोलंदाजी केली पहिला बॉल षटकार 3 बॉल त्याचे जबरदस्त बॅट्समन करण शैलेशचा पुढे चेंडू करणला हॅट्रिक होते की नाही बघूया माझे पण फोन चालू आहेत बक्षिसासाठी आणि डिक्लेअर ओव्हर मध्ये चेंडू गेलेला आहे एक धावसाच्या फरकाला ती 38 चेंडू किती बघे शेवटचा चेंडू शिल्लक काय रे बाबू कंटिया हे चेंडू दे रे काय गोलंदाजी केली शैलेश पाटीलने खरोखर चांगलं कमबॅक केलं फुलटा चेंडू
आणि चांगलं जेल आणि माथेरानला जा बघू आपण नंतर 28 पाहिजे 12 चेंडू 28 जावा काय कमबॅक केलं शैलीने पहिला चेंडू षटकार दिला होता पण बाकीचे 5 चेंडू त्याचे होते 3 गडी 3 चांगले खंडेपेर बाद केलेत जबरदस्त हे आणि जबरदस्त क्वालिटी शैलेश पाटील आता आलाय दुसरा षटक घेऊन तो विराज पाटील वैयक्तिक 5वं संघाकडून 5वं वैयक्तिक 2रं उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज प्रथमेशाला स्ट्राईक मिळाली नाही तुम्ही जर स्ट्राईक रोटेट केले असते तर तुमचा गेम चेंज झाला असता क्रिकेट मध्ये महत्वाचा म्हणजे काय आहे तुम्ही एक षटकार मारलात तर दुसरी सिंगल घ्या आणि समोर जरा स्ट्राईक द्या हे होतच नाही कालपासून बघितलं स्ट्राईक रोटेट करून देत नाही म्हणून तिथं मॅच हारतात तुम्ही स्ट्राईक रोटेट करा क्रिकेटचा हा नियमच आहे स्ट्राईक रोटेट करणार तर तुम्ही मॅच जिंकणार पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि डिक्लेअर दोन्ही चेंडू गेलेला आहे 1+1 2 धावा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे किती झाल्या 40 धावा कारण तुम्ही जिथं स्ट्राईक रोटेट करत नाही तिथं गेम चेंज होणार नाही सर्वस्व तुम्ही करायला गेलेत तुमची विकेट जाणार मॅचवर प्रेशर येणार त्याच्यानंतर जे काय परिणाम असतात ते तुम्हाला माहिती आहेत सर्वच गोष्टी सांगायची इच्छा गरज नाही आहे पुन्हा एकदा डॉट चेंडू धाव संख्या 30 धाव संख्या 40 गडी मात्र बाद झाले ते 5 किती 7 पुन्हा एकदा विराज पुन्हा एकदा पंतांनी 2 हात लांब केले ऑफस्टोनच्या खूप भार चेंडू असल्या कारणाने भर धाव 1 पुढे सर ते 41 लॉस ऑफ 7 विकेट्स पुन्हा एकदा विराज गोलंदाजी करेल प्रथमेश खेळायला तयार मारण्याच्या प्रयत्नात वारंवार बीट होतोय त्याच्यावर धमकम होती प्रथमेशवरती चांगला खेळतो चांगली खेळली आहे त्याची पुन्हा एकदा डॉट चेंडूचा निर्धाव धाव संख्या स्थिर धाव संख्या 41 आमचे ठाकूर लाडके ठाकूर आलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर बसावे त्यांचे सुद्धा मी शब्दसिंगाने सहर्ष स्वागत करतोय पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि झेल सुटलेला आहे भूमिदान झालेला आहे चेंडू 1 धाव घेतलेले 1 धाव धाव संख्या फलकावं लागते ती 42 गडी मात्र बाद झाले ते 7 झेल आता तो सुटले आणि भूमिदान झाले पुन्हा एकदा विकी गोलंदाजी करेल विराज पुन्हा एकदा चेंडू धातून निर्धाव धाव संख्या स्थिरवर 42 लॉस ऑफ 7 विकेट्स चांगलं कमबॅक केलं तो शैलेश पाटील एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तिथं मॅच कुठं डगमळली पुन्हा एकदा उंचावून मारले चेंडू आणि बिगी षटकार रामदेव बदल षटकार कमाल डीजे टॉक डीजे टॉक काय गाणी लावता खरोखर खतरनाक गाणी किती वाजे रे
हा? 6 चेंडूमध्ये बॉल 18 6 चेंडू 18 धावा. काय गाणी लावता डीजे. टरबूज पपई म्हणजे दुकानात टरबूज लावलेली पिकलेली पपई ती तुम्ही बघा आणि तुम्ही घ्या, ह्या गाण्याचा अर्थ आहे. नाहीतर तुम्ही आगळा वेगळा अर्थ काढणार. जबरदस्त इनिंग, जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त फायटिंग चालू आहे. पंकज साहेब सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आगमन झाले, त्यांचे सुद्धा मी शब्द स्वीकारणी सरचं स्वागत करत आहे. हॅलो बोल. प्रथमेश ना अनिकेत म्हात्रे बघा बक्षिसांची खैरात. प्रथमेश यांनी जर मॅच जिंकवली तर अनिकेत म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा पैशांची खैरात आमच्याकडे नाही 12.5% नाही, आमच्याकडे 22%. तरी आमच्या खिशात भरपूर पैसे आहेत, आमचं मन मोकळे आहेत, मनाने आम्ही उदार आहोत आणि पैशाने मोठे नाही तरी आम्ही बक्षिसं लावतो. यालाच खरं अण्णा मतो म्हणतात, नाही यालाच खरं केगाव प्रीमियर लीग म्हणतात. काल तुम्ही काढली त्यांची, आज तुमची काढली. 6 चेंडू रंगतदार रोमांचक. जसं आपण पहिली तमाशे चालायचे आता बंद झालेत, तसे आपण तमाशा चालायचा तशी आता 6 चेंडू मध्ये 6-18 धावा देखील बघायला मिळतील. रोमांचक मॅच होणार निश्चित, त्याच्यात शंका नाही. मॅच अंदाज झालीच पाहिजे तर अशी झाली पाहिजे. 1 साइड मॅच होऊन फायदा नाही. पहिल्या 2 1 साइड झाल्या, 1 शॉट अँड 1 हँड. हा देखील अण्णा गोलंदाज भरपूर चांगला आहे. आणि पहिला बॉल पंचांनी 2 हात काम केले. कुंजन ठाकूर आमंत्रण बॉल धावसंख्या एकरी पुढे जायची, धावसंख्या बघायला लागते ती किती रिओ घेतलेला आहे. रिओ नाही रिओ आपण तो रिओ पितो थंडा. कोण आहे तिथं? वाईड बॉल 1 धावी धावसंख्या फलकावं लागते ती 49. 17 धावांची गरज असेल. 6 चेंडू 17 धावा. पण मारणार कोण ही जो शंका आहे. 6 चेंडू 17 धावा मारणार कोण. तू मारणार की मी मारणार. मी तर टेजवर आहे, मी काय येऊ शकत नाही. चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम वेदू. खतरनाक गोलंदाजी. या छोट्या मुलांनी DPL ला आमच्या हॅट्रिक घेतली होती. सुरेख गोलंदाजी करतोय. पुन्हा जेल उडालेला आहे आणि जेल भूमिदान 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावे धावसंख्या फलकाला गेली 51. लॉस ऑफ 7 विकेट्स. 4 चेंडू आणि 14 धावा. 15 4 चेंडू 15 धावा. मॅच रंगतदार होणार हे शंकाच नाही. मी काय बोललो. बिग हिट सेक्टर कमांड ये रामदेवी पार पडले. आता हनुमान जयंती आलेली आहे. 3 चेंडू 9 धावा. 1 शॉट. प्रथमेश कोण जयंत पाटील हजार, अनिकेत हजार, सूरज पाटील हजार. बघा म्हणजे अण्णा किती बक्षिसांची खैरात. ना 12.5% ना 22% आमच्याकडं.
काही पैशांची खैरात फतेवेसनी जर मॅच जिंकली मयची आपण पाहतो की पैशांची तर खैरात झालेली आहे. सुरेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, जयंत पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, कल्पेश पाटील मात्रे वलवडी यांच्याकडनं 1000, म्हणजे 4 ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. सामना फक्त जिंकला पाहिजे. चेंडू जातो निर्धाव परत कमबॅक केला तो वेदुरी खरोखर अनिकेत मात्रे 1000, म्हणजे 4 ते 5,000चा पारितोषिक आला होता. हा सामना आता रिव्ह्यू आहे अजूनपर्यंत. बॉलिंगचा कपला मगाशी घेतला तर दोनच बॉल पहिला बॉल घेतलेला पंचा फेर डिलिव्हरी आहे. दोन बॉल 9. 2 चेंडू आणि 9 धावा. विजयासाठी 2 चेंडू आणि 9 धावा. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. कमीत कमी प्रथमेश मात्रे यांना 4 ते 5,000चं पारितोषिक लागू झालेलं आहे. सामना फक्त विजयी झाला पाहिजे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. जिंकला रे बाबा, कंपल्सरी. आता कुठं पाहिजे? 7 पाहिजे. 7 पाहिजे, जिंकलं. एक चेंडू 7 धावा. जर अवांतर चेंडू पडला ना तर पुन्हा एकदा सामन्याला चुरस निर्माण होऊ शकतोय. फटका चांगला होता, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा केलेला आहे. असं वाटला होता की फ्लायटेड 6 धावू शकते हा चेंडूवर. सामना प्रेक्षकांचा मन जिंकण्यासारखा चाललाय. एक चेंडू 7 धावा. मला वाटतं महेश हा सुपर 3चा दर्शन नसेल तर हा एकविरे मातेचा दर्शन असेल. जो संघ जिंकल तो एकविरीला जाईल. खरोखर कारण अमोल तांबोले यांनी अगोदर डिक्लेअरच केलेला आहे. एकविरी संघाची तयारी चालू आहे. 3ला जाणार का, एकविरीला जाणार का हा संघ? आणि गेलेला आहे संघ एकविरीला. हार्दिक स्पॉट. दोन्ही संघांचे अभिनंदन. हरलेले सुद्धा महेशजी